नमस्कार मित्रांनो, विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या पक्षाकडून काही लाडक्या बहिणी, लाडक्या भगिनी विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत। या लाडक्या भगिनींचं खरं तर मनापासून अभिनंदन करायला हवं, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायला हवेत। पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषप्रधान संस्कृती असताना आणि बऱ्याच अंशी महिलांना संधी मिळत नसताना किंवा बऱ्याच कुटुंबामध्ये महिलांना तितक्या प्रमाणात संधी मिळत नाही, परंतु या विधानसभेमध्ये ज्या 21 लाडक्या भगिनींना तिथल्या मतदारांनी संधी दिलेली आहे, त्या मतदारांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करायला हवं। कारण महिलांचा आवाज सभागृहात असणं अत्यंत गरजेचं आहे। महिलांचे काही प्रश्न असतील, महिलांच्या अडीअडचणी असतील, महिलांच्या काही समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी या लाडक्या 21 भगिनी प्रयत्नशील राहतील। सर्व पक्षातून या लाडक्या भगिनी या विधानसभेपर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यांच्या कुटुंबानं त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि अशा सर्व लाडक्या माता भगिनी आमदारांचं मी विजय पर्वच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो। आणि मित्रांनो, या कोण लाडक्या भगिनी आहेत त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या यादीमध्ये पहिलं नाव आहे मंजुळा गावित। मंजुळा गावित ह्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढलेल्या होत्या आणि त्या साक्री या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत। दुसऱ्या आहेत संजना जाधव। संजना जाधव या तेच आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या धर्मपत्नी आणि रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि आमदार संतोष दानवे यांच्या भगिनी या कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी झालेले आहेत। पुढच्या आमदार आहेत सुलभा खोडके, या अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विजयी झालेले आहेत। त्यानंतर आमदार आहेत सरोज अहिरे, या नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून विजयी झालेले आहेत। आणि पाचव्या आमदार आहेत सना मलिक। सना मलिक या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून मुंबईतील अणुशक्तीनगर या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। जे त्यांचे वडील या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत, त्यांना अजित पवार पक्षानं या अणुशक्तीनगरमधून उमेदवारी दिलेली नव्हती। नवाब मलिक साहेब या निवडणुकीमध्ये पराभूत झालेत, परंतु सना मलिक या विजयी झालेले आहेत। त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून विजयी झालेले आहेत। त्याचप्रमाणे एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि खासदार नाव लक्षात येईना, तर ज्योती गायकवाड या धारावी मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। त्यानंतर पुढच्या उमेदवार आहेत श्वेता महाले, भारतीय जनता पक्षाकडून चिखली या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। नव्या उमेदवार आहेत मेघना बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाकडून जिंतूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। आणि पुढच्या उमेदवार आहेत देवयानी फरांदे, नाशिक मध्यमधून भारतीय जनता पक्षाकडून त्या विजयी झालेल्या आहेत। सीमा हिरे या भारतीय जनता पक्षाकडून नाशिक पश्चिम या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। त्यानंतर नव्या मुंबईमधील बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे या भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत। 13व्या उमेदवार आहेत मनीषा चौधरी, ह्या भारतीय जनता पक्षाकडून दहिसरमधून विजयी झालेले आहेत। त्याचप्रमाणे विद्या ठाकूर भारतीय जनता पक्षाकडून गोरेगावमधून विजयी झालेले आहेत। त्याचप्रमाणे
माधुरी मिसाळ या पुण्यामधून पर्वती या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. आणि पुढच्या उमेदवार आहेत मोनिका राजाळे या शेगाव पाथर्डी या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. त्यानंतर त्या आहेत नमिता मुंदडा या केज मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. यांच्या सासूबाई सुद्धा त्या ठिकाणी आमदार राहिलेल्या होत्या. त्यानंतर आहेत सुलभा गायकवाड या कल्याण पूर्वमधून भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. आणि स्नेहा पंडित या वसई मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. आणि शेवटच्या आमदार आहेत अनुराधा चव्हाण या भारतीय जनता पक्षाकडून फुलंब्री या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. अशा पद्धतीनं 21 महिला भगिनींना विधानसभेमध्ये जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सर्वसाधारणपणे महिलांना 50% इतकं प्रतिनिधित्व मिळायला हवं, परंतु टक्केवारीचा हिशोब जर केला तर हे प्रमाण जवळपास 7 ते 8% इतकंच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि कुठंतरी महिलांचा राजकारणातील सहभाग अजूनही वाढायला हवा आणि त्यांना जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हायला हवी. फक्त भाषणापुरतंच आपण सावित्रीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी म्हणून त्यांच्याकडे न पाहता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा या ठिकाणी जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी. तरच खऱ्या अर्थानं महिलांचं स्थान पुरुषांच्या बरोबरीला आलेलं आहे असं म्हणता येईल.